तर आपण वळतोय सत्कार समारंभाकडे। इथे मात्र यथोचित सन्मान केला जाणार आहे। सन्मान्य श्री ॲडव्होकेट साहेब रवी व्यास यांचा विधानसभा प्रभारी आपल्या विभागातील आणि अतिशय अक्षरशः वेळ काढून या सामन्याकरता आपण अवेलेबल राहिला त्याकरता खूप खूप मनापासून आपलं कौतुक आणि आभार करावं तितकंच कमी। आणि महत्त्वपूर्ण सहकार्य राहिलं या स्पर्धेकरता। आणि एकंदरीत राई मुर्दा मोरवा गाव म्हटलं तर साहेबांचं विशेष प्रेम वारंवार राहिलंय आणि ते प्रेम आपण पाहतोय आणि या स्पर्धेकरता ते उपलब्ध राहिलेत। आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह दिले जाते। मायेची उप देणारी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन जयेश पाटील मुख्य आयोजकाच्या भूमिकेत त्यांच्या हस्ते इथे मात्र सत्कार केला जातोय। त्यानंतर पाहिला गेलं तर सन्मान्य श्री मुकेशजी शर्मा साहेब जय भद्रकाली फाउंडेशनचे त्यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जातोय। मी विनंती करतो करण मात्रे आपल्या हस्ते सन्मानित करायचे। सन्मान्य श्री मुकेशजी शर्मा साहेब जय भद्रकाली फाउंडेशन त्यांनी सुद्धा अमूल्य उपस्थिती दिली या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा करूया खूप सारं मनापासून आभार। त्यानंतर सन्मान्य श्री संदीपजी पिपलिया साहेब भाजपा पदाधिकारी त्यांचं सुद्धा करूया यथोचित सन्मान। सन्मान्य श्री संदीपजी पिपलिया भाजपा पदाधिकारी आहेत। आज साहेबांच्या समवेत नक्कीच नेतृत्व करतायत या विभागाचं त्यांचं सुद्धा केला जातोय यथोचित सन्मान। माईची उद्दिनारी शाळ स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह। त्यानंतर भाजपा पदाधिकारी भैरू साहेब लालजिया यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय। त्यानंतर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचे सर्व आयोजक असू द्या प्रायोजक असू द्या जेवणाची व्यवस्था असू द्या पाण्याची व्यवस्था असू द्या एक एक गोष्टीकडे बारकाने लक्ष दिलंय। स्वतः आयोजक आहेत स्वतः प्रायोजक आहेत। आम्ही खूप कमी लोकांना पाहिलं की आम्ही स्पॉन्सर केल्यानंतर आम्ही फक्त स्टेजवर असतो पण आम्ही स्पॉन्सर केल्यानंतर मैदानात पण असतो आणि जी काही सोयी सुविधा असते जी आयोजनाची भूमिका असते ती पार पडली जाते। आमचे लाडके विवेक दादा म्हात्रे यांचा इथे मात्र यथोचित सन्मान केला जातोय। या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह मायाची उप देणारी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन जयेश पाटील। त्याचप्रमाणे सन्मान्य श्री जयप्रकाशजी पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय। आपण जर पाहिलं ही स्पर्धा एकंदरीत त्यांचे बंधू कैलासवासी श्रीयुत नंदू राजाराम पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण खेळवली आहे। त्यांच्या इथे यथोचित सन्मान केला जातोय। करण म्हात्रे यांच्या हस्ते मायेची उप देणारी शाळ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह दिलं जाते। त्यानंतर आमचे ऑफिशियल एकंदरीत सन्मान्य श्री अजित म्हात्रे सर अतिशय उच्च दर्जाची पंचांची भूमिका त्यांनी या स्पर्धेकरता आपली सेवा दिले आणि त्यांचा इथे केला जातो यथोचित सन्मान। पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र त्यांना सन्मानित केलं जाते। त्यानंतर सन्मान्य श्री विक्रम वसंतजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। विशाल ट्रान्सपोर्टचे सर्व त्यांच्या मार्फत सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय या स्पर्धेकरिता
त्यांचं सुद्धा करूया यथोचित सन्मान. त्यानंतर आपण जर पाहिलं सेमीफायनल नंबर 2 आजच्या दिवसातील जर पाहिलं प्लेयर ऑफ द मॅच होता जय शेजवाल, ज्याने केल्या होत्या 72 धावा. तो ठरलाय सेमीफायनल नंबर 2 MMRPL 2025 सीझन 2 चा प्लेयर ऑफ द मॅच. साहेब आपल्याला माहिती करता नाबाद 72 धावा केल्या होत्या या 5 षटकांच्या सामन्यात. जय शेजवाल ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. सेमीफायनल नंबर 2 मेडल आणि त्याचप्रमाणे एक जर्सी देऊन त्याला सन्मानित केले जाते साहेबांच्या हस्ते. वेल डन जयेश. त्यानंतर फायनल प्लेयर ऑफ द मॅच जय धारावी, कॅप्टन कूल आदी राऊत, ज्यानं अफलातून फटकेबाजी केली, गोलंदाजी केली आणि म्हटलं जातं ना कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. जिथे कुठे कमी आहे मी आहे ना हे मात्र वारंवार दाखवून दिलंय. तो ठरलाय फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आदी राऊत. त्यानंतर मी ॲडव्होकेट साहेबांना विनंती करतोय आपण आपलं 2 शब्द मार्गदर्शन करायचंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा या शिवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित मात्रे चषक 2025 या टुर्नामेंटमध्ये आपण आज कैलाशवासी प्रकाशजी मात्रे, कैलाशवासी वसंतजी मात्रे, कैलाशवासी नरेशजी मात्रे यांच्या स्मरणात हा टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. यांना आमच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तसेच या टुर्नामेंटचे आयोजक प्रायोजक माझे मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मात्रेजी, माझ्यासोबत आलेले संदीप पिपलियाजी, मुकेश शर्माजी, मेहरूभाई आणि मंचावर माझ्यासोबत प्रकाश दादा, इतर सर्व मान्यवर. सर्वात प्रथम मी सगळे युवकांना, माझे मित्रांनो सगळ्यांना मी या सफल आयोजनचे खूप खूप शुभकामना आणि शुभेच्छा देतो. तसंच खूप सुंदर वातावरण आहे आणि आज हा मैदान पण एकदम ओव्हलच्या मैदान सारखाच दिसतोय. सगळीकडे ग्रीनरी आहे आणि आज शेवटच्या इनिंग मला बघायला मिळाली, त्याच्यामध्ये 6, 4 आणि खूप चांगले बॅटिंग सुद्धा दिसायला भेटली. खरोखरच विवेक जी तुमच्या आणि तुमची जी टीम आहे यांच्या सगळ्यांची एकता आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे आणि म्हणजे एक परिवारसारखा वातावरण इथे आज दिसला. असंच तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये खेळामध्ये तुम्ही चांगले काम करत राहा. आम्ही तुमच्या सोबतच आहो आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला बोलवला, एवढा स्नेह दिला, मान सन्मान दिला, याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती करतो आपण बसून घ्यायचंय. आपण तद्वर पुढे बक्षीस समारंभाकडे वळतोयच. तर बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट एकंदरीत जर पाहिला तर खूप सारे कॅन्डिडेट होते, पण मात्र आजच्या दिवसात सामना क्रमांक 1 सुरू असताना जो ढेल एका हाती टिपला होता लॉंग ऑफच्या क्षेत्रात, तो प्लेयर आहे अमिश यादव, ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. शिवा प्रतिष्ठानचे प्लेयर आहेत अमिश यादव. उत्कृष्ट झेल त्यानं टिपलाय. त्याचा संघ जरी क्वालिफाय नाही झालाय पण तरी मात्र आपला इम्पॅक्ट त्यानं मात्र दर्शवलाय या कॅचच्या माध्यमातून. तो ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट MMRPL 2025 सीझन 2. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? बघा आपल्याकडे 2 कॅन्डिडेट आहेत. एक कॅन्डिडेट आहे त्याने 118 धावा केलेत आणि एक कॅन्डिडेट आहे त्याने 96 धावा केलेत. तर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट
ज्यानं केलेत 118 धावा. प्रशांत केनी ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कारण की लीग मॅच आहे आणि लीग मॅच मध्ये नेहमी हायेस्ट रन गेटरचा विचार केला जातो, ना की जो संघ क्वालिफाय झाला त्याचा विचार केला जातोय. तर लीग फॉर्मॅट मध्ये असताना ज्यानं 118 धावा केल्यात तो ठरलाय या मॅचचा या एकंदरीत MMRPL 2025 सीझन 2 चा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? बघा आपल्याकडे 3 कॅन्डिडेट आहेत. एका बाजूला 5 विकेट 9.05 चा एव्हरेज, त्यानंतर एका बाजूला 4 विकेट 13.05 चा एव्हरेज आणि एका बाजूला 4 विकेट 10.08 चा विकेट एव्हरेज. तर आपण जर पाहिलं 5 विकेटसह जो इकॉनॉमिकल राहिलाय विशाल माची ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट MMRPL. जर का पाहिलं पिपलिया साहेब यांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे विशाल माची. त्यानंतर जर का पाहिलं तर द्वितीय पारितोषिक मी मान्यवरांना विनंती करतोय समस्त मान्यवर जॉईन व्हा प्लीज. आणि टीम आहे ज्यांना कालच्या दिवसात अनबिटन राहिले होते आणि क्वालिफाय झाले होते, पण आजच्या दिवसात मात्र काहीसे कमी पडले. एकंदरीत परी 11 कॅप्टन अँड एंटायर टीम मी तुम्हा सर्वांना कॉल करतोय या स्टेजवर आणि या सेलिब्रेशनचा मौका या चॅम्पियनचा मौका आपण जरी द्वितीय पारितोषिक पटकावलं तरी मात्र आपण चॅम्पियन आहात यात मात्र तीन मात्र शंका नाही आहे. परी 11 एंटायर टीम आमच्या मान्यवरांच्या हस्ते इथे मात्र हे बक्षीस प्रदान केलं जात आहे. समसमाती ट्रॉफी मात्रे चषक 2025 MMRPL 2025 सीझन 2 चे रनर अप टीम आपण जर का पाहिली तर परी 11 सरेशदा दोन शब्द बोलायचे तुझ्यासोबत. नाही नाही तू एक्सपिरियन्स आहे तो पण बोलेल. एकंदरीत जर पाहायला गेलं काय वाटतं दुसरं बक्षीस पटकावल्या जरूर पण कुठे कमी पडलात एकंदरीत या शेवटच्या मॅचमध्ये? थोडंसं मिसफील्ड झाली आणि बॉलिंग थोडीशी व्यवस्थित नाही झाली. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं ओव्हरऑल जशी टीमची बांधणी झाली जसा परफॉर्मन्स राहिलाय कशा रीतीने पाहताय तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स? आता कालचा परफॉर्मन्स बघितला तर सुरुवातीचे 2 मॅच आम्ही लागोपाठ जिंकलो आणि सेमीफायनलचा तर वन साईड गेम झाला आमचा. तर कालच्या दिवसात एकदम खूप चांगला खेळ झालेला. आजच्या दिवसात मी बोललेलो सगळ्यांना की एक दिवस आपल्याला जरा मेहनत करायची आहे फर्स्ट प्राईज मिळवासाठी. तर थोडंसं मिसफील्ड झाली. बालूच्या हातातून एक झेल सुटला. जर झेल नसता सुटला तर थोडंफार कुठेतरी हे झालं असतं. नक्कीच हे होते हरीश पाटील. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स सेकंड प्राइज पटकावला बदल. त्यानंतर आपण पाहतोय मालिकावीर कोण असेल मालिकावीर MMRPL 2025 सीझन 2 मात्रे चषक 2025 जयेश शेजवाल. अफलातून ओव्हरऑल कामगिरी जर पाहिली क्षेत्ररक्षण असू द्या फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या सर्व क्षेत्रात निपुण कामगिरी ते मात्र केलंय. तो ठरलाय MMRPL 2025 चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट.
त्यानंतर आपण एक सन्मान राहिलाय ते म्हणजे स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब लाईव्ह यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सहकारी स्पोर्ट्स फॅमिली, अति चांगलं कॅमेरा वर्क, अति चांगलं टेलिकास्टिंग त्यांच्या माध्यमातून राहिलंय, त्याकरता तुमचं करतोय मनापासून कौतुक. त्यानंतर टायटल विनर टीम जय धारावी MMRPL 2025 सीझन 2 विनर. मागचा विनर होता शिव्या प्रतिष्ठान, यावेळचा विनर आहे जय धारावी. एक्झॅक्टली टीम एफर्ट, एक्झॅक्टली टीम कमिटमेंट काय असतं, जरी या घरची टीम आहे असं तर यात शंका नाही आहे, पण मात्र संघाचं नाव बदललं गेलंय आणि टीम बांधणी बदलली गेलंय, पण तरी मात्र कॉंग्रॅच्युलेशन्स जय धारावी. जय. आणि अशा रीतीनं मात्र हे MMRPL 2025 सीझन 2 चं समापन होतंय असं मी जाहीर करतोय. आणि धन्यवाद तमाम पाहुण्यांचे, तुम्ही आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावले त्याकरिता. येऊया पुढच्या वर्षात 2026 मध्ये तत्पर घेऊया. जय श्रीराम.